मित्रांनो नमस्कार. आरमोरी पंचायत समिती व गटसाधन केंद्र आरमोरच्या वतीने NEP 2020 अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी 2.0 या तालुकास्तरीय 5 दिवसीय प्रशिक्षणाची सुरुवात 11 फेब्रुवारी 2025 ला झाली. तर मित्रांनो आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघूया. सुस्वागतम. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच हॉलमध्ये उपस्थित सर्व शाळेच्या मानकऱ्यांचे मी आज या प्रशिक्षणामध्ये स्वागत करते. आज दिनांक 11/2/2025 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी येथे आपण शिक्षक वृत्ती प्रशिक्षण तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे इथे आज आयोजन केलेले आहे. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री MP मेश्राम सर, संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी हे आपलं अध्यक्ष स्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री देवतळे साहेब, पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी हे आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या प्रशिक्षणाचे राज्य सुलभक विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख माननीय श्री वडपल्लीवार सर हे आपलं राज्य सुलभकाचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या या आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मॅडम माननीय श्रीमती गेडाम मॅडम हे आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. शिक्षणाची शिलेदार असणारी आणि जिच्या हातात आज शिक्षणाची धुरा आहे अशी माझ्या सावित्रीचं मालार्पण करून तसेच दीप प्रज्वलन करतील अशी मी सर्व मान्यवर अतिथींना विनंती करते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले. आहे भारतीयांची शिकवण, इथे मनामनातून प्रगटते संस्काराची रुजवण, ही ओळख जागृत ठेवूया. चला अतिथींचे स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मेश्राम साहेब यांचे स्वागत बिसेन सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सरांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक करावे. महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं त्यांनी ठरवलं आहे की यापुढे सर्वांकडे CBSE बोर्डचं पॅटर्न लागू होणार आहे, हा महाराष्ट्र आणि हा देशातच. त्यामुळे पुढे येणाऱ्या सर्व एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत त्या एकदाच होणार ऑल इंडिया लेवलवर. ते असेल इंजिनिअरिंग साठी असेल प्रवेश, डॉक्टर साठी असेल की कुठल्याही म्हणजे जिथे आपण विद्यार्थ्यांना 12वी नंतर प्रवेश देतो त्यासाठी मात्र एकच एंट्रन्स असणार आहे. अतिशय हा एक महत्वाचा पाऊल गव्हर्नमेंट आपल्या समोर खऱ्या अर्थानं निर्माण करतो आहे. आणि या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या डॉक्टर आंबेडकर विद्यालय येथील मुख्याध्यापिका गेडाम मॅडम यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री दीपक देवतळे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आरमोरी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. प्रशिक्षण आहे जे सुलभक आहे ते अतिशय उत्तम दर्जाचे आहे असा मला विश्वास आहे. त्यामुळे प्रशिक्षण उत्तम दर्जाचं व्हायला पाहिजे.
याचा सुद्धा मला विश्वास आहे. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता काय आहे. कोण सांगेल बरं? आता 2024ला असरने आपला रिपोर्ट सादर केला. असं माहित आणि आपण सीबीएसईचा अभ्यासक्रम पूर्ण करायला चालू किंवा सीबीएसईच्या अभ्यासक्रमाची तयारी पूर्ण करायला चालू. म्हणून मित्रांनो, हा अतिशय आपल्यासाठी म्हणजे काय करा म्हणून आपण चॅलेंजिंग गोष्ट आहे. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मदनजी मेश्राम संस्थापक यांनी सुद्धा सुंदर असे मार्गदर्शन केले. यानंतर उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व येथील सुलभकांचे आभार कुमारी सुनंदा गिरीपुंजे, विशेष साधन व्यक्ती, गटसाधन केंद्र आरमोरी यांनी मानले. या प्रशिक्षणामध्ये तालुका सुलभक म्हणून पुंडलिक देशमुख, प्रशांत ठेंगरी, निकेश बनसोड, गुरुदेव किरणापुरे, निलिमा आखाडे, सुषमा रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सुलभक शिक्षण विस्तार अधिकारी राजेश वटपल्लीवार यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन दीपाली गुडेप्पार यांनी केले. या प्रसंगी गटसाधन केंद्र आरमोरी येथील करुणा बागेसर, हेमंत कुमार भिसेन, भिवराज बोगचे, मधुकर हांडेकर, सरोज मस्के यांनी प्रशिक्षणाचे यशस्वी नियोजन केले. प्रशिक्षणाचा उद्घाटन समारोह आटोपल्यानंतर लगेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली. जे काही आयोग तयार झाले ते आतापर्यंत कोणकोणते 92 म्हणून मी पहिल्यांदा उल्लेख केला की या शिक्षण क्षेत्रामध्ये आयोग पण झालेले आहेत, समित्या पण झालेल्या आहेत आणि धोरणं पण झालेले आहेत. आणि त्या स्तरामध्ये ते 4 स्तर जे पाडलेले आहेत ते पण आपण बघणार आहोत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार तयार झालेला अभ्यासक्रम कार्यक्रमाचे स्वरूप व पारंपरिक रचना यातील फरक सुद्धा पडणार आहे. त्यानंतर नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र जाणून घेऊन अध्यापन प्रक्रियेत परिवर्तन करतील. कोणता बालवाटिका वाला जो वयोगट आहे 3 ते 8 पर्यंत का 3 ते 5 पर्यंत बालवाडी आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत झाला आहे पहिली आणि दुसरी. आता परत एक याच्यामध्ये प्रश्न येते का या बालवाटिकेमध्ये पहिला म्हणजे बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा वर्ग सुद्धा अंतर्भूत केलेला आहे. तर याच्या मागचं कारण कोणतं आहे का यांच्यामध्ये त्या 2 वर्गांना आणलं? कोणी सांगू शकेल? सांगणार का कोणी? तुम्ही पण बोलत जा. मला नाही का म्हणजे नाही तर सारं मी बोलत जाईल आहे की नाही. तुम्हाला पण मी पहिल्यांदाच म्हणाली की ज्ञानसागराच्या ज्ञानकुंभामध्ये पूर्ण भरून आहात, बिलकुल तुडुंब आणि सर्व काही येते, फक्त ऐकण्याचं थांब नका करू. मला सुद्धा थोडासा प्रतिसाद देत चला. तर इथे 2 आहेत बरोबर आहे. तर हे वय कमी आहे. हा जो बालवाटिकावाला वयोगट आहे हा कमी वयोगटाचा, स्वच्छंद खेळणारा, त्यांच्या मनात येतील तशा तो कृती करणारा, हसणारा, बागडणारा, एकमेकांना मारणे, ढकलणे, सर्व काही कृती या वयोगटामध्ये चालत असतात बरोबर आहे ना. आणि तिथे मात्र पायाभूत मध्ये घेतलेला आहे. बालकाचा मौखिक विकास हा जो असतो तो वयाच्या 8व्या वर्षापर्यंत तीव्र गतीने होत असतो आणि या कालावधीमध्ये बालक जो ज्ञान ग्रहण करतो तो त्याच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असतो. म्हणून एनईपी 2020 मध्ये पायाभूत स्तर हा बालवाटिका आणि पहिला दुसरा वर्ग म्हणजे 8व्या वर्षापर्यंत घेतलेला आहे आणि त्या पायाभूत स्तराचा आराखडा आहे हा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात. कधी कधी आपण एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे एखादा मुद्दा शिकवताना सगळ्या विद्यार्थ्यांना तो शिकवत असतो, पण एखाद्या विद्यार्थ्याला जर तो समजला नाही तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर मागे पुढे त्या मुद्द्यासाठी आपण काही विद्यार्थ्याला किंवा प्रत्येकच विद्यार्थ्याला आपण शिक्षणाचे प्रभाग आणलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक बालक शिकू शकतो हा एक आपल्या मनामध्ये ध्येय असलं पाहिजे. त्याची ध्येय सांगितली आहे, निकष सांगितले आहे, अध्ययन विकृती सुद्धा सांगितली आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा राज्य अभ्यासक्रम घरात 2024
मित्रांनो, हे प्रशिक्षण 5 दिवसीय असून दिनांक 11 ते 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. तालुक्यातील 1ली ते 5वीच्या शिक्षकांसाठी अनिवासी प्रशिक्षण असून 150 शिक्षक या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत. या प्रशिक्षणामध्ये सहभागी शिक्षकांना आधुनिक शिक्षण तंत्रज्ञान, ऑनलाईन साधने, डिजिटल क्लासरूम इत्यादीचा वापर करून अधिक सक्षम होण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे शिक्षकांचे आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेत वृद्धी होईल. मित्रांनो, या प्रशिक्षण दरम्यान तालुका सुलभक पुंडलिक देशमुख, प्रशांत ठेंगरी, निकेश बनसोड, गुरुदेव किरणापुरे, निलिमा आखाडे, सुषमा रामटेके यांनी खूप सुंदर आणि सखोल आणि तंत्रज्ञानाचा वापर करून छान मार्गदर्शन केले. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.